आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी सरिता पवार। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। ज्या घरात 2 हत्या होऊनही पुढची पिढी जबाबदारी झटकत नाही, त्या गांधी घराण्याला तुम्ही काय केलं म्हणून विचारता, पण तुम्ही काय दिवे लावले ते पहिल्यांदा सांगा, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला। उल्हासनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते। राजीव गांधी यांनी देशाला विज्ञान तंत्रज्ञानात पुढे नेलं, त्यामुळेच आज खेड्यापाड्यात महिलांच्या हातात मोबाईल दिसतो। गांधींच्या घरात इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी राजीव गांधी समोर आले। राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळी सोनिया गांधी पुढे आल्या। आता राहुल गांधींनी जबाबदारी घेतली आहे। गांधी घराण्यांची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही, मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केलं, पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा, उगाचच इतरांवर आरोप करू नका, असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला। मोदी सैनिकी कारवायांचं श्रेय घेत असल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला। मोदी ठिकठिकाणी सांगतात दहशतवाद्यांचा बंदोबस्त मीच करतो, कारण माझी छाती 56 इंचाची आहे। अभिनंदनलाही आम्हीच परत आणल्याचा दावा भाजपवाले करतात। मात्र 2.5 वर्षापासून कुलभूषण जाधव पाकिस्तानाकडे आहे, त्याला का नाही कोणी सोडवलं? आता कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती, असा सवाल करत पवारांनी मोदींवर खरमरीत टीका केली। आणि मग इंदिरा गांधी असो, राजीव गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, यांनी या देशाला पुढे नेलं आणि देशासाठी प्राण देण्याची तयारी केली। कोणचं घर तुम्हाला दाखवा की एका घरामध्ये आई आणि मुलगा दोघांची हत्या झाली, तरी पुढच्या पिढीने देशाची सेवा करण्याचं काम कधी सोडलं नाही। इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींनी जबाबदारी घेतली। राजीव गांधींची हत्या झाली, सोनिया गांधींनी जबाबदारी घेतली। सोनिया गांधींनी सांगितलं की नवी पिढी राहुल गांधी आज पुढारतात आणि जबाबदारी घ्यायला तयार। आणि मोदी साहेब म्हणतात ह्यांनी काय केलं? आपण स्वतः काय दिवे लावले हे पहिल्यांदा सांगा, आणि उगाच इतरांचा आरोप करण्याच्या संबंधीची भूमिका आज आपण करतात ही योग्य नाही। ठिकठिकाणी सांगतात की दहशतवाद्यांचा बंदोबस्त मीच करतो का? 56 इंचाची वाजी छाती। ठिकठिकाणी सांगतात। एक विमान आपलं फाडलं पाकिस्तानी, आणि त्या विमानाचा वैमानिक, त्याचं नाव स्क्वॉड्रन लीडर अभिनंदन, पाकिस्तानी त्याला पकडलं। जगाने पाकिस्तानवर दबाव आणला, त्यामुळे अभिनंदनची सुटका झाली। हेच सांगत बसते सगळे भाजपवाले, आहे की नाही आमच्यात जाऊन आम्ही सोडून आणला म्हणजे तुमचा। आमचं म्हणणं एकच आहे, तो सुटून आला आम्हाला आनंद आहे। पण मोदी साहेबांना मला विचारायचं आहे, कुलभूषण जाधव नावाचा महाराष्ट्रातला एक अधिकारी 2.5 वर्षाच्या पूर्वी पाकिस्तानने पकडून तुरुंगामध्ये ठेवला, त्याला का बाहेर आणत नाही तुम्ही? तुमची 56 इंचाची छाती कुठे गेली असं? तुम्ही एवढे कर्तृत्वाला तर अभिनंदन झाला, तो जगाच्या दबावामुळे त्याला सोडावं लागले। आणि आज कुलभूषण जाधव त्या ठिकाणी, त्याचे घरचे त्या ठिकाणी जातात, एक तास सरावली जाते आणि काचेतून त्याला दाखवलं जातं, त्याची भेट सुद्धा त्या ठिकाणी घेऊन देत नाही। आणि हे 56 इंचवाले प्रधानमंत्री या संबंधीचा आवाज काढत आहेत, शब्द सुद्धा काढत आहेत आणि सांगतात मी देशाच्या हिताची जपणूक करतो। राष्ट्रवादीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरच्या गोल मैदानात ही सभा झाली। मात्र या सभेच्या रिकाम्या खुर्च्यांमुळे फज्जा उडल्याचं पाहायला मिळालं। अमित जाधव, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।